मत्तईचं शुभवर्तमान अध्याय 12 वचन 25 मी वाचतो, लक्ष देऊन ऐका. येशूने त्यांच्या मनातील कल्पना ओळखून त्यांना म्हटले, आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि आपसात फूट पडलेले प्रत्येक नगर किंवा घर टिकणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्ताकडे जेव्हा एका भूतग्रस्ताला आणण्यात आलं, तो आंधळा आणि मुका होता, आणि जेव्हा त्याला येशूकडे घेऊन आले तेव्हा येशूने त्या अशुद्ध आत्म्याला हकलून लावलं आणि तो भूतग्रस्त झालेला मुलगा पूर्णपणे बरा झाला. तेव्हा त्याच्या अवतीभोवती असलेले सर्व लोक आश्चर्यचकित झाले. ते विचार करू लागले, हे कसं काय झालं? आणि तेव्हाच त्याच्या अवतीभोवती परुषी आणि शास्त्री देखील होते. पण ते येशूला दोष लावू लागले आणि ते येशूला सांगू लागले की हा भूतांच्या अधिपतीच्या सहाय्याने भूते काढतो. हालेलुया, हालेलुया. ते त्याच्यावर दोष देऊ लागले की त्याला येशूला दोष द्यायला लागले आणि ते म्हणू लागले की हा भूतांच्या अधिपतीच्या सहाय्याने भूते काढतो. तेव्हा येशूने त्यांना हे उदाहरण दिलेलं आहे. तेव्हा येशू म्हणाला की आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि आपसात फूट पडलेले नगर किंवा घर टिकणार नाही. या वचनातून आपल्याला शिकायचं आहे की येशूला आपल्याला काय सांगायचं आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण या जगामध्ये पाहतो की जेव्हा तुम्ही येशूवर विश्वास ठेवता तेव्हा तुम्हाला कळतं की देव जिवंत आहे आणि त्याचं या जगामध्ये राज्य आहे. त्याचप्रमाणे आपण जेव्हा देवाला ओळखत नव्हतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये दुःख, आजार, समस्या, भांडणं, आणि जेव्हा आपण येशूवर विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला हे सुद्धा कळतं की एक सैतानाचं राज्य देखील आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू सांगत आहे आपसात फूट पडलेलं प्रत्येक राज्य ओसाड पडतं. म्हणजे जे या जगामध्ये देवाचं राज्य देखील आहे आणि सैतानाचं राज्य देखील आहे. या जगामध्ये प्रकाशाचं राज्य आहे, त्याचबरोबर अंधाराचं राज्य आहे. तर प्रभूला काय सांगायचं आहे? प्रभूला सांगायचं आहे की आपण जेव्हा येशूवर विश्वास ठेवतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची फुटी नसल्या पाहिजे. फुटी म्हणजे विभाजन, एखाद्या गोष्टीचे 2 भाग करणे. जसं की समजा तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही 4 जण व्यक्ती आहात. तुम्ही पती, पत्नी आणि 2 मुलं आहात. तुम्ही येशूवर विश्वास ठेवता आणि येशूवर विश्वासाप्रमाणे तुम्ही जीवन जगत आहात. पण कधीकधी असं होतं की तुमच्यामध्ये भांडणं निर्माण होतात. तुम्ही एकमेकांचं ऐकत नाही, एकमेकांचं सहन करत नाही, एकमेकांवर प्रेम करत नाही. म्हणजेच काय झालेलं आहे? त्या घरामध्ये फूट पडलेली आहे. हालेलुया, हालेलुया. आणि येशू सांगतोय ज्या घरामध्ये फूट पडलेली असेल ते घर कधीच टिकणार नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणूनच आपल्यापैकी प्रत्येकाला जेव्हा आपण येशूवर विश्वास ठेवतो तेव्हा आपल्या कुटुंबात किंवा आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची फुटी नसल्या पाहिजे. आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा वादविवाद नसला पाहिजे, भांडणं नसली पाहिजे. तर उलट आपण देवाच्या आत्म्याच्या सहाय्याने जीवन जगलं पाहिजे. कारण या वचनाच्या पुढेच येशू सांगत आहे की सैतानाला काढत असेल तर त्यांच्यामध्ये फूट पडलेली आहे, मग त्याचं राज्य कसं टिकणार? पण येशू पुढे शास्त्री आणि पुरुषांना सांगतो, परंतु मी जर देवाच्या आत्म्याच्या सहाय्याने भूत काढत आहे तर देवाचं राज्य तुमच्यावर आलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, असं का सांगत आहे प्रभू? कारण आज जे जगामध्ये लोक आहेत, जे देवाला ओळखत नाहीत, जे दुःख भोगत आहेत, आजारामध्ये आहेत, संकटामध्ये आहेत, ते काय करतात? एखाद्या समस्येमध्ये, एखाद्या आजारामध्ये ते बाबांकडे जातात, तांत्रिकाकडे जातात, मांत्रिकाकडे जातात आणि ते त्यांना जे काही सल्ले देतात त्याप्रमाणे ते करतात. आणि कधीकधी काही प्रमाणामध्ये त्यांना असं वाटतं की आता आम्ही जे काही केलेलं आहे त्याद्वारे आम्हाला आराम मिळेल. हालेलुया, हालेलुया. किंवा तुमच्यापैकी असे काही भाऊ बहीण असतील ज्यांनी हा अनुभव घेतला असेल. त्यांनी देखील इतर बाबा किंवा तांत्रिकांकडे गेला असाल
आणि तुम्ही अनेक उपाय केले असतील आणि त्यावेळेला तुम्हाला असं वाटत असेल की आता आम्ही जे केलेलं आहे त्याद्वारे आम्हाला काही त्रास होणार नाही. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जसं येशू सांगत आहे की जर सैतानाला काढत असला तर त्यांच्यामध्ये फूट पडलेली आहे आणि त्यांचं राज्य टिकणार नाही. पण येशूला सांगायचं आहे की आपण प्रत्येकाने देवाच्या आत्म्याच्या सहाय्याने सैतानाला आपल्या जीवनातून हकललं पाहिजे, ज्याद्वारे आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या फुटी राहणार नाही. जरी तुम्ही जगामध्ये पाहत असाल, लोक अनेक उपाय वापरतात आणि त्यांच्या दृष्टीने त्यांना असं वाटतं की आम्ही सैतानाच्या हातातून बाहेर आलेलो आहोत, आमच्या जीवनात आता कोणत्याही प्रकारच्या फुटी नाहीत. पण ते चुकीच्या गोष्टी आहेत. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, फक्त देव आपल्याला सैतानाच्या बंधनातून मुक्त करू शकतो. फक्त देव आपल्या जीवनातील प्रत्येक फुटी काढू शकतो. कारण जेव्हा आपण येशूवर विश्वास ठेवतो तेव्हा देव आपल्याला पवित्र आत्मा देतो आणि पवित्र आत्मा आपल्याला जीवन जगायला शिकवतो. तुम्ही पहा, आज जगामध्ये असं झालेलं आहे, जे येशूवर विश्वास ठेवतात त्यांच्या जीवनामध्ये देखील भांडणं आहेत, त्यांच्या जीवनामध्ये देखील अशांती आहे, त्यांच्या जीवनामध्ये देखील संकटं आहेत. अनेक लोकांचं असं झालेलं आहे की एकमेकांचा पटत नसल्यामुळे ते घटस्फोट देतात. जसं पती आणि पत्नीचं पटत नाही आणि मग ते काय करतात, घटस्फोटापर्यंत जातात. किंवा आईवडिलांचं जमत नाही, आईवडिलांमध्ये वाद होतात, संपत्तीविषयी वाद होतात. मग काय करतात लोक, आईवडिलांना वाऱ्यावर सोडून देतात किंवा आईवडील आपल्या मुलांना घरातून काढून टाकतात. म्हणजेच काय झालेलं आहे, त्यांच्या घरामध्ये फुटी पडलेल्या आहेत. भांडणामुळे, जे काही त्यांच्या जीवनामध्ये आजार आहेत त्याच्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये फुटी पडलेल्या आहेत. आणि येशू आपल्याला सांगत आहे या वचनाच्याद्वारे, तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची फुटी नसले पाहिजे. तर तुमचं जीवन देवाच्या इच्छेप्रमाणे असलं पाहिजे. जरी तुम्ही प्रार्थनेला येताय, नेहमी प्रार्थना करताय, बायबल वाचताय, सगळं काही चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करताय, पण घरी गेल्यानंतर पुन्हा तुमच्या जीवनामध्ये तेच आहे. म्हणजे तुम्ही समजा प्रार्थनेला येताय, पण तुम्ही तुमच्या घरी बहिणीशी बोलत नाही किंवा तुमच्या आईवडिलांशी बोलत नाही किंवा तुम्ही तुमच्या वडिलांशी बोलत नाही, त्यांचा सल्ला घेत नाही. म्हणजेच काय झालेलं आहे, तुमच्यामध्ये फुटी आहेत. तुमच्यामध्ये जे भांडणं झालेले आहेत त्याच्यामुळे फूट निर्माण झालेली आहे, ज्याद्वारे सैतान तुमच्या घरात, तुमच्या कुटुंबात प्रवेश करेल आणि ते घर टिकणार नाही, असे येशू आपल्याला सांगत आहे. हालेलुया, हालेलुया. मग आपलं घर टिकून राहावं त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? आपलं घर टिकून राहण्यासाठी स्वतःला नम्र करा, देवाकडे या, देवाच्या वचनावर विश्वास ठेवा, त्याच्या वचनाप्रमाणे चालत राहा आणि कुटुंबात, आपल्या घरात एकमेकांशी प्रेमाने वागा. ज्याद्वारे काय होईल, सैतान तुमच्या जीवनात प्रवेश करू शकणार नाही, सैतान तुमच्या जवळ देखील येणार नाही जेव्हा तुम्ही अशा प्रकारे जीवन जगत राहाल. देवाला आपल्याला हेच सांगायचं आहे, जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवलेला आहे तर तुमच्यामध्ये फुटी नसल्या पाहिजेत, ज्याद्वारे तुमचं घर कधीही पडणार नाही. तुमचं घर कधीही, म्हणजे तुमच्या घरामध्ये भले कितीही संकट आले तरी तुम्ही कधीही पडणार नाही, तुमचं घर कधीही पडणार नाही. जसं येशूने एका ठिकाणी उदाहरण देखील सांगितलं आहे की जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो आणि माझ्या वचनाप्रमाणे चालतो, तो कोणा एका सुज्ञ माणसासारखा आहे. त्याने आपलं घर खडकावर बांधलेलं आहे. मग वारा आला, पूर आला तरी ते घर पडणार नाही. हे येशूने सांगितलं आहे की विश्वास ठेवल्याच्याद्वारे ते घर कधी पडणार नाही. पण त्याचबरोबर ह्या वचनामध्ये येशू सांगत आहे की तुमच्यामध्ये फुटी नसल्या पाहिजे, तुमच्यामध्ये भांडण, वादविवाद नसलं पाहिजे, तुमच्यामध्ये गर्व नसला पाहिजे, अहंकार नसला पाहिजे, स्वार्थ नसला पाहिजे. कित्येक वेळा जेव्हा लोक देखील प्रार्थनेला येतात तेव्हा ते देखील असं काही दाखवतात की आम्ही काहीतरी मोठे आहोत किंवा आमच्यासारखं दुसरं कोणीच नाही. आणि त्यामुळे काय होतं, जे दुसरे प्रार्थनेला येणारे लोक आहेत ते दुखावले जातात आणि त्यांच्यामध्ये दुःख निर्माण झाल्यामुळे त्यांच्यामध्ये आपसामध्ये फुटी निर्माण होतात. जसं मी एका भावाला भेटलो काउन्सिलिंगमध्ये, त्यांनी सांगितलं की मी प्रार्थनेला येतो फक्त शनिवारचा, रविवार किंवा शुक्रवारचा प्रार्थनेला येत नाही. तर मी विचारलं का? तो बोलतो माझा नातेवाईक एक आहे जो रविवारचा प्रार्थनेला येतो आणि मी जर त्या दिवशी प्रार्थनेला आलो तर त्याचा आणि माझा वाद होऊ शकतो किंवा त्याला दुःख वाटतं, त्यामुळे मी रविवारी येत नाही. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्या माणसाने काय केलेलं आहे, स्वतःचं नुकसान केलेलं आहे. पण त्यांनी जर असं मनात ठरवलं की नाही, आमच्यामध्ये जी सैतानाने फूट निर्माण केलेली आहे,
जे काही भांडणाच्यामुळे किंवा जे काही वादविवाद झालं त्यामुळे, ते जर मला मिटवायचं असेल तर मला देवाच्या आत्म्याच्या सहाय्याने, म्हणजे पवित्र आत्मा जसं मला प्रेरणा देतो त्याप्रमाणे त्या व्यक्तीशी त्याने बोललं पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण जेव्हा देवाचा आत्मा तुमच्यावर असतो तेव्हा देव तुम्हाला सांगतो की त्या व्यक्तीकडे जा, समेट कर, त्या व्यक्तीकडे जा, क्षमा माग, त्या व्यक्तीकडे जा, प्रेमाने बोल. असं केल्याने तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची फुटी राहणार नाही. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरात, तुमच्या आजूबाजूच्या जिकडे कुठे तुम्ही राहता, जे काही फुटी आहेत ते सगळे तुम्ही काढू शकता. पण त्यासाठी तुम्हाला देवाच्या आत्म्याच्या सहाय्याची गरज आहे. म्हणून येशू पुढे म्हणतोय की एखाद्या बलवान माणसाला जर बांधायचं असेल आणि त्याची सगळी काही वस्तू चोरी करायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागतं? पहिलं त्याला बांधायला लागतं. त्याप्रमाणे सैतान आपल्याला दुर्बळ करतो, आपल्याला बांधण्याचा प्रयत्न करतो. कशामुळे? आपल्या जीवनामध्ये असलेल्या फुटींच्याद्वारे. मग आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला देवाच्या आत्म्याचं सहाय्य घ्यायचं आहे आणि सैतानाला आपल्या जीवनातून हाकलून लावायचं आहे. हालेलुया, हालेलुया. जसे तुमच्यापैकी काही भाऊ बहिणींनी रविवारच्या ऑनलाईन प्रार्थनेमध्ये ऐकलं असेल, एक हिंदी भाऊ होता आणि त्याची पत्नी देखील स्टेजवर आली होती. त्याने सांगितलं 5 वर्षापासून त्यांना काहीतरी आजार होते. 5 वर्षापासून त्यांच्या घरामध्ये सतत भांडणं व्हायची, पती पत्नीमध्ये सतत भांडणं. पत्नी म्हणणार लाईट कशाला लावली, पत्नी म्हणणार भाजी कशाला आणली नाही, हे का नाही आणलं, ते का नाही आणलं. आणि तो सांगतो जवळजवळ 5 वर्ष त्यांना या घरामध्ये ही सगळी समस्या होते. जवळजवळ तो बोलतो 5 वर्ष अशुद्ध शक्तीचा त्यांच्या घरामध्ये त्रास व्हायचा त्यांना. एक आजार गेला तर दुसरा आजार यायचा, तो बरा झाला तर बायको आजारी पडायची. मग त्यांनी काय सांगितलं की तो प्रार्थनेला येऊ लागला, त्यांनी येशूवर विश्वास ठेवला, त्याला देव कोण आहे कळला. मग त्यांनी काय केलं? निवासी शिबिरामध्ये जाऊन भाग घेतला आणि निवासी शिबिरामध्ये भाग घेतला आणि त्यांनी आपलं जीवन, पती पत्नीने दोघांनी येशूसमोर गुडघे टेकून आपलं जीवन येशूला समर्पित केलं आणि येशूला सांगितलं आपल्या जीवनातील समस्या आणि देवाला सांगितलं ह्याच्यातून तू आम्हाला बाहेर काढ. त्या भावाने सांगितलं जेव्हा ते निवासी शिबिर करून ते घरी आले त्या दिवसापासून त्यांच्या घरात कधीच भांडण झालं नाही. त्या दिवसापासून त्यांचे आजार निघून गेले, त्यांचे समस्या निघून गेले आणि आज ते देवाच्या कृपेमध्ये आशीर्वादित आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणजेच फुटी पाडणारे कोण आहेत, भांडण लावणारे कोण आहेत? हे सगळे अशुद्ध आत्मे आहेत, जे माणसाच्या जीवनामध्ये प्रवेश करून त्यांच्यामध्ये भांडणं लावतात, लोकांना एकमेकांपासून वेगळं करतात आणि त्यांच्यामध्ये भांडणं उत्पन्न करून त्यांच्या जीवनामध्ये काही ना काही दुःख आणतात. हे सर्व करणारे अशुद्ध आत्मे आहेत. मग हे अशुद्ध आत्मे कसे जातील? जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनातील फुटी काढून टाकण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न कराल. त्या पती पत्नीने काय केलं? देवासमोर गुडघे टेकले आणि येशूला सांगितलं आमचं जीवन तुला समर्पित करतो. मग काय झालं? देवाचा राज्य त्यांच्यावर आलं, देवाचा आत्मा त्यांच्यावर आला आणि ज्याद्वारे देवाने त्यांना सर्व सैतानी बंधनातून पूर्णपणे मुक्त केलं. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या वचनातून प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की आपल्यामध्ये आपसात फूट नसल्या पाहिजे. तुमच्या पत्नीबरोबर किंवा तुमच्या पतीबरोबर, तुमच्या मुलांबरोबर, तुमच्या नातेवाईकांबरोबर, तुमचे घरचे लोक, शेजारी, कोणताही व्यक्ती त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये फूट नसल्या पाहिजे. आणि जरी सैताने तुमच्या जीवनात फूट पाडली तर तुम्हाला देवाच्या आत्म्याच्या सहाय्याने ती फूट भरून काढता आली पाहिजे, ज्याद्वारे देव तुमच्या जीवनात मोठे आशीर्वाद पाठवेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाने देवाकडे अशी कृपा मागावी की आपल्या जीवनातील प्रत्येक फुटी काढून टाकण्यासाठी देवाने आपल्याला सामर्थ्य द्यावं आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य द्यावं, ज्याद्वारे आपण देवाला अधिक प्रिय असे लोक बनू आणि आपण देवाला आवडेल असं जीवन या पृथ्वीवर आपण जगू शकू. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मी आता तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. म्हणून संपूर्ण हृदयाने या प्रार्थनेमध्ये भाग घ्या. तुम्हाला एखादा आजार असेल तर त्या आजारी भागावर हात ठेवा, विश्वासाने हात ठेवा. या क्षणाला प्रभू तुम्हाला स्पर्श करेल
आणि त्या आजारातून बरं करेल. आणि एखाद्या भागावर तुम्हाला हात ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही छातीवर हात ठेवा आणि पूर्ण विश्वासाने या प्रार्थनेमध्ये भाग घ्या. हे प्रभू येशू, आज जितके भाऊ बहीण या वचनाला ऐकत आहेत त्या प्रत्येकाच्या हृदयाला तू स्पर्श कर. त्यांच्या जीवनामध्ये असलेल्या सर्व फुटी, भांडणं, अशांती, निराशा तुझ्या सामर्थ्याने तू नष्ट कर आणि तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे तू त्यांना सहाय्य कर, त्यांना मार्गदर्शन कर, ज्याद्वारे ते तुझ्या इच्छेप्रमाणे या वचनाप्रमाणे चालू शकतील. प्रभू येशूचा स्पर्श तुम्हाला हो. या क्षणाला प्रभूचं सामर्थ्य तुमच्या उतरो. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला नष्ट होत. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला नष्ट होत आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येऊत. आमीन.